तर आपण पाहतो यावेळी कोकाटे प्रकरणी युक्तिवाद आज कोर्टात झाला आणि त्यानंतर खंडपीठानं माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवलेली आहे। कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात बाजू मांडलेली आहे। कोकाटेंच्या वकिलांच्या वतीनं तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केलेली होती, ती मान्य करत न्यायालयानं शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं। एन्जॉय करू शकता, पण नंतर निकालच दिला लवकरच की हा निकाल चुकीचा आहे आणि तुमची खासदारकी तुम्हाला पुन्हा बहाल करण्यात येत आहे। तर असं करण्याचे अधिकार सुद्धा न्यायालयाला, म्हणजे उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला असतात। आता कालच निकाल लागलाय, त्यानंतर लगेच म्हणजे अनेकदा असं होतं की निकाल लागलेला कोर्टातच पोलिसांकडनं त्या आरोपीला अटक करून लगेच जेलला पाठवलं जातं शिक्षा सुनावल्यानंतर, कन्व्हिक्शन नंतर। मग ह्या केसमध्ये नाशिक पोलिसांनी तसं करणं अपेक्षित होतं, जे नाशिक पोलीस नेहमी विरोध मिळवतात कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, मग इथं काय अडचण? नाही, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ही जी घोषणा आहे ना, ही आकर्षक वाटते, पण अंमलबजावणीच्या पातळीवरती आली का हे पाहायचं असेल तर मग आता माणिकराव कोकाटेंचं उदाहरण आहे की सत्ता असो, शक्तिस्थान असो, कोणताही ताकदवान नेता असो, आम्ही कोणालाच मानत नाही, आम्ही केवळ कायद्याचा बालेकिल्ला म्हणूनच नाशिकला मानतो, असं जर तिथल्या पोलिसांना प्रस्थापित करायचं असेल त्यांनी ते आत्ता केलं पाहिजे। सामान्य माणसांवर अटक करू शकतात शुक्रवारपर्यंत त्यांना कधी अटक करू शकतात। आत्तासुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये ते जाऊ शकतात। लीलावती प्रशासन जर मदत करत नसतील तर लीलावती हॉस्पिटलच्या त्या संबंधित अटकाव करणाऱ्या डॉक्टरवर सुद्धा सरकारी कामात अडथळा म्हणून, गुन्हेगाराला सहाय्य म्हणून ते गुन्हे दाखल करू शकतात। मी बळाचा वापर करून करू शकतात।